आणि आता पणनचे जे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आमचं उद्दिष्ट कंप्लीट झालं आहे, आता आम्ही मका खरेदी करू शकत नाही. आता साधारण 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यात नोंदणी केलेली आहे. त्यापैकी फक्त 140 लोकांचा मका या महाशयांनी घेतलेला आहे. फक्त 10% खरेदी झालेली आहे. मग उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? मी त्याच्यानंतर हे खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर मी साधारण 3 तारखेला स्वतः कलेक्टर मॅडम यांना भेटून शेतकऱ्यांची आपबीती सांगितली. शेतकऱ्यांना काय व्यथा आहेत ते सांगितल्या, जीव तोडून सांगितलं. त्यांनी म्हणे मी काहीतरी प्रयत्न करते. त्यांनी DDRशी संपर्क केला, त्यांनी कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क केला आणि मला तात्काळ काहीतरी याच्यातनं आउटपुट निघेल म्हणून मला थोडी आशा निर्माण झाली. 8-10 दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मला कुठल्याही प्रकारचं लेखी खुलासा किंवा माझं समाधान केलं नाही. मग मी 12 तारखेला परत कलेक्टर मॅडम यांना भेटून की मी जर तुम्ही 20 तारखेपर्यंत माझा मका खरेदी केला नाही किंवा इतर शेतकऱ्यांचा मका खरेदी केला नाही तर मी तुमच्या कलेक्टर कचेरीसमोर मी ते मका आणून टाकणार आहे शासनाचा निषेध म्हणून. मग आता कालपासनं पोलीस बांधव यांनी असं सांगितलं या 20 तारखेला 10वीचा पहिलाच पेपर असल्याने काल शिवजयंती होती, आमच्यावर बराच ताण आहे, तर कृपया आम्हाला सहकार्य करा आणि लॉ अँड ऑर्डरचा काही प्रश्न निर्माण होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन क्युमेन क्लब समोर या, आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. म्हणून मी आजचे दिवस पोलिसांचा विचार करून